महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या वेळापत्रकानुसार सन 2026 ची ग्रुप सी ची जाहिरात ज्या ठराविक वेळेत येणं अपेक्षित होतं त्यापेक्षा ती तब्बल 4 महिने उशिरा प्रकाशित झाली आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। स्पर्धा परीक्षांनी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिना आणि वर्ष हे अत्यंत मोलाचं असतं। जाहिरातीला झालेल्या या प्रशासकीय विलंबाचा सर्वात मोठा फटका त्या प्रामाणिक उमेदवारांना बसलाय, जे नेमकं या 4 महिन्यांच्या कालावधीत वयाची कमाल मर्यादा ओलांडून अपात्र ठरलेत। अनेक विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून पुण्यात किंवा इतर ठिकाणी राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करतायत। मात्र सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि जाहिरात उशिरा आल्यामुळे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची शेवटची संधी नाकारली जाणं हे अत्यंत दुर्दैवी आणि उमेदवारांचं मानसिक खच्चीकरण करणार आहे। यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा प्रशासकीय कारणांमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे एमपीएससीच्या जाहिरातींना विलंब झालाय, तेव्हा तेव्हा राज्य शासनानं संवेदनशील भूमिका घेत विद्यार्थ्यांना वयवाढ दिली आहे। कोरोना काळातील विलंबाची भरपाई म्हणून तत्कालीन शासनानं सर्वच प्रवर्गातील उमेदवारांना 2 वर्षांची सवलत देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला होता, ज्याचा फायदा लाखो तरुणांना झाला होता। तोच न्याय आणि सहानुभूती आता 2026च्या गट क च्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही दाखवणं गरजेचं आहे। जर आयोगाकडून 4 महिने उशिरा जाहिरात प्रसिद्ध झाली असेल तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगावी असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून केला जातोय। त्यामुळे राज्य सरकारनं या विषयात तात्काळ हस्तक्षेप करून विशेष बाब म्हणून केवळ 1 वर्षाची वयोमर्यादा वाढवून देणारा शासन निर्णय जी काढावा, जेणेकरून या 4 महिन्यात अपात्र ठरलेले हजारो विद्यार्थी पुन्हा परीक्षेच्या प्रवाहात येऊ शकतील। राज्य सरकारकडून 1 वर्ष वयवाढ मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी पत्र देखील लिहिलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सन 2026 ची ग्रुप सी ची जाहिरात 4 महिने उशिरा प्रकाशित केल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी अनेक हजारो मुलं परीक्षेसाठी वयाची मर्यादा ओलांडल्यामुळे पात्र ठरत नाहीयेत। तरी आपण कृपया प्रयत्न करून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना 1 वर्ष वयवाढ सवलत मिळवून द्यावी। महाराष्ट्रातील तमाम हजारो विद्यार्थी आपलं सदैव ऋणी राहतील। आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपण आमचा हा प्रश्न नक्की सोडवाल। आम्ही सदैव आपले ऋणी राहू असं विद्यार्थ्यांनी पत्रात म्हटलंय।